जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच. दादा आज येतील, उद्या येतील. मला त्यांना सांगायचं आहे की आज जर दादा परत आले तर मी सुद्धा त्यांना घट्ट मिठी मारेल. पण ॲक्सिडेंट झाल्यानंतर 6 दिवस दररोज जेव्हा मी उठत होतो तेव्हा मला असं वाटत होतं काहीतरी घाणेरडं स्वप्न मी तिथं बघितलेलं आहे की दादांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते फक्त स्वप्नच होतं आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट घडली नाही असं कुठेतरी मला तिथं वाटत होतं. कधीपर्यंत जेव्हा दादांचा एक स्वेटर तो सुद्धा जळलेला, त्यांची चप्पल, त्यांचं घड्याळ जे दररोज ते घालायचे आणि ते घड्याळ दादा कधी पण त्यांचा जो वेळ असतो ते 15 मिनिटं पुढे ठेवायचे. 9 वाजलं त्या घड्याळात वाजले होते आणि ते जळलेलं घड्याळ बंद पडलेलं तिथं मी बघितलं. आणि जे कोणी तिथं बघत होते त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होतं. कुणी निशब्द झाले होते, कोणाला काहीच बोलता येत नव्हतं. त्यामुळे मला सर्व लोकांना एवढंच सांगायचं आहे की जी घटना झाली नाही, जे दादांना झालं नाही आपल्या सर्वांना वाटतं तसं नसून ही घटना झाली आहे. आणि आज दादा आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा विचाराने ते आपल्या सर्वांबरोबर आहेत.